कांद्याचा जो वांधा जाणीवपूर्वक सरकारने केलेला आहे, मी सरकार हा शब्द वापरतो, म्हणजे भाजप सरकार, काँग्रेस सरकार किंवा राज्य सरकार असं काहीच म्हणायची गरज नाही. कांद्याचा हा वांधा जाणीवपूर्वक सरकारने केलेला आहे आणि ही आत्ताची गोष्ट नाही. कोणाला असं वाटेल की कालची जी घटना आहे, जी काही घडली, आता बाजार ठप्प झाला, व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आणि आवक सगळी थांबली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून ही ह्याच्यावरची प्रतिक्रिया नाही. 44 वर्षांपूर्वी म्हणजे 1980ची गोष्ट आहे. लासलगावच्या बाजारपेठेमध्ये शासनाने कांद्याला निर्यात बंदी जी लादली, त्याच्यामुळे जे भाव कोसळले, तेव्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवरती नव्हतं, जनता पक्षाचं सरकार होतं. आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं आणि चक्क व्यापार मंत्री म्हणून महाराष्ट्रातलाच माणूस होता, मोहन धारिया व्यापार मंत्री होते. तेव्हापासूनची गोष्ट आहे. तिथं ते सगळं पूर्ण 44 वर्षामध्ये जे काही घड्याळ फिरून तिथंच येऊन थांबलेलं आहे. म्हणून आम्ही जी घोषणा 1980ला शेतकरी संघटनेत द्यायचो, चळवळीमध्ये द्यायचो की शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, तर ते सरकार हा शब्द सगळ्यांना लागू पडतो. ह्या सरकारने ठरवून कांद्याला 40% निर्यात शुल्क लावलं. म्हणजे याचा अर्थ साध्या भाषेमध्ये असा होतो की तुम्हाला सांगितले की पळा रस्ता मोकळा आहे आणि तुमच्या पायामध्ये बेडी घातली, तुमच्या कडेवरती कोणाला तरी बसवलं, तुमच्या खांद्यावरती ऊस दिलं, सांगायचं की अरे बिलकुल तुम्ही पळू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य पळायचं. 40% त्याला निर्यात शुल्क लावल्यामुळे कांदा निर्यात होणार नाही, कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तुमच्या कांद्याला कुत्रं विचारणार नाही, कोणाला कळतं. आणि ही सगळी मरमर कशासाठी? तर देशातल्या ग्राहकाला कांदा स्वस्त मिळाला पाहिजे म्हणून. एक लक्षात घ्या, टमाट्याचे जेव्हा भाव वाढलेले होते, या सगळ्या लोकांनी विचित्र पद्धतीचे विनोद परत केले होते की घरी टमाटे सापडले म्हणून ईडीची रेड पडली. असे मीम आणि कार्टून ह्याच सगळ्या मानसिकतेतून सुरू झालेले होते की ज्यांनी कांदा म्हणून ती वेळ येऊ नये कांद्याची म्हणून सरकार लगे हादरलं आणि त्यांनी 40% निर्यात शुल्क लावलं. त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या कांद्याचे देशांतर्गत भाव कोसळले. म्हणजे तुम्ही 10,000चा खिसा कापायचा आणि नंतर 2,000 रुपये देतो म्हणायचं कौतुकानं. त्याचं कारण असते की सरकारने आता म्हणले की आम्ही खरेदी करू. किंवा राज्यमंत्री येऊन काय म्हणतात आपल्या राज्यामध्ये की दादा भुसे कृषी मंत्री की सरकारचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही. अरे तुम्ही एकीकडून 10,000नं खिसा कापायचा, नंतर म्हणायचं की आम्ही 2100 रुपयानं खरेदी करू. सांगितले कोणी? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छपणे ही मागणी सगळ्यांनी करायला पाहिजे होती की शेतकऱ्याच्या मालाला निर्यात बंदी का लादली. जर कांदा महाग झाला आणि भारतीय ग्राहकाला कांदा खाता नाही आला तर काही बिघडत नाही. चातुर्मासात एरवी कांदा खाल्ला जात नाही किंवा कांद्या वाचून कोणी टाचा घासू मेला असं जगात एकही उदाहरण नाही. ही जीवनावश्यक गोष्ट नाही. दिस इज नॉट इसेन्शियल कमोडिटी. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये जीवनावश्यक असा शब्द, खरं तर म्हणजे हे शब्द पण प्रयोग कसे करतात बघा. आवश्यक वस्तू कायदा, इसेन्शियल कमोडिटीचं भाषांतर काय व्हायला पाहिजे आम्ही ते आवर्जून सांगतो. आवश्यक वस्तू कायदा मराठीत काय व्हायला भाषांतर? जीवनावश्यक वस्तू कायदा. कांदा जीवन हा जो व्हिडिओ तुम्ही ऐकणाऱ्यांपैकी जे कोणी विज्ञानाचे विशेषतः मेडिकल क्षेत्रातले असतील काम करणारे, त्याच्यातले एकानं तरी मला कागदावरती बॉन्ड लिहून द्यावा की कांदा हा जीवनावश्यक आहे, तो जर खाल्ला नाही तर माणूस मरतो. या कांद्याचे भाव दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, 500 रुपये किलो कांदा. फरक काय पडतो? काय म्हणून कांद्याला निर्यात बंदी लावली? कारण की देशांतर्गत जो कांदा तुम्हाला फुकट पाहिजे आहे, त्याच पद्धतीनं जेव्हा टमाटे हे केले, गव्हाच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये लक्षात घ्या, देशांतर्गत भाव वाढले. खरं तर हे इक्विलिब्रियम बाजारपेठेनं साधायला पाहिजे, जे साधलं जातं. आताही तुम्ही बघा, लाल चिखल नावाची कथा होती भास्कर चंदन शिवची, 83-84ची गोष्ट की टमाटा बेभाव कसा झाला आणि तो फेकून कसा द्यावा लागला आणि त्या फेकलेल्या टमाट्यामधून ते सगळं गार्डन लाल चिखल कसा झाला, असं ते साधारणतः ते वर्णन आहे सगळं. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर आता टमाट्याचं काय होते उलटं की टमाटे कसे महाग झाले, तर टमाटे म्हणजे हिरा सोनं मोतीसारख्या बरोबर कसं काय तिजोरीमध्ये टमाटे कसे ठेवले किंवा लग्नामध्ये टमाट्याचं वरण करा म्हणून म्हणल्यामुळे लग्न कसं मोडलं, असे विनोद फालतू आणि असे मीम समोर येतात. आणि जेव्हा ह्याच टमाट्याचा भाव कोसळतो किंवा कांद्याचा भाव कोसळतो तेव्हा त्याला कुत्रं विचारत नाही. हे सहज होत नाही.
जो शेतकरी आहे हे पिकवणारा तो कधीही मतदार म्हणून ठामपणे ह्या दृष्टीनं समोर येत नाही. हा शेतकरी विखुरलेला असतो. तितकंच कशाला या प्रश्नावरती इथं व्हिडिओ केले तर चालत सुद्धा नाहीत. तुम्हाला मी सांगतो, मी हे शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो म्हणून बरेच जण खाली कॉमेंट करून जेव्हा विचारतात किंवा आम्हाला मेसेज करतात शेतकऱ्याच्या प्रश्नावरती का बोलत नाहीत म्हणून. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोललं तर शेतकऱ्याचे पोरच पाहत नाहीत, ही आमची सगळ्यात पहिली तक्रार आहे. 19 मार्च हा साहेबराव करपे ही जी पहिली नोंदल्या गेलेली शेतकरी आत्महत्या आहे त्याच्यावरचा व्हिडिओ केला तर त्याला काही व्ह्यू सुद्धा भेटत नाहीत. ही परिस्थिती आहे. म्हणजे शेतकरी हा दोन्हीकडूनही, म्हणजे शेतीचं नुकसान स्वतः शेतकरी करतो, तो त्याच्या प्रश्नाच्या बाबतीत बिलकुल संवेदनक्षम नाही असा मी आरोपच करतो. अगदी टमाट्याचे भाव वाढले तर सगळे हे सोशल मीडियावरती धिंगाणा करणारे सगळे, खरं तर सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी जर ठरवलं तर आपण शेतमालाचा जो भाव आहे आणि तोही रास्त भाव, मी परत तुम्हाला फरक समजून सांगतो कांद्याच्या निमित्तानं, कांदा वाढला कांदा कमी झाला दोन्हीही गोष्टी पूर्णपणे बाजूला ठेवा. बाजारपेठेमध्ये जो भाव भेटेल तो भाव आम्हाला पाहिजे. बाजारपेठ हीच खरी न्याय देणारी यंत्रणा आहे हे शेतकरी आंदोलन 1990 पासून सांगतं आहे. तुमचे उपकार नको. तुम्ही आमच्या पडलेल्या भावातला कांदा खरेदी पण करू नका आणि आमच्या कांद्याचे भाव चढल्याच्या नंतर निर्यात बंदी लादून त्याचा गळा पण कापू नका. तुमचा मुळात हस्तक्षेपच नको आहे. म्हणून म्हणतो की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे. सरकार जोपर्यंत ह्या सगळ्या ह्याच्यातून बाजूला हटणार नाही तोपर्यंत इक्विलिब्रियम साधल्या जात नाही. बाजारपेठेचं डिमांड अँड सप्लाय आणि भाव स्थिर होत नाहीत. आम्ही आवर्जून ते उदाहरण आधी दिलं होतं, ते आता परत एकदा तुम्हाला मी देतो. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये डाळ तुम्ही घेतलेली आहे तरी डाळीच्या भावामध्ये 550 रुपयापासून ते 250 रुपयापर्यंत म्हणजे 5 पटीचा फरक आपण अनुभवलेला आहे. पण त्या डाळीला पर्याय असलेले अंडे, हे अंडे प्रथिनाच्या दृष्टीनं डाळीला पर्याय आहे. त्या अंड्याची बाजारपेठ नाशवंत असताना, साठवणूक करता येत नसताना, त्याच्यावरती प्रक्रिया करता येत नसताना, असं असताना सुद्धा ट्रान्सपोर्ट, त्याचं वाहतूक अतिशय मुश्किल आहे असं, आणि त्याचा लाईफ नाही आहे जास्त, शेल लाईफ ज्याला म्हणतो आपण, ते जे डाळीचं कितीतरी आहे, तरी ही अंड्याची बाजारपेठ गेल्या 15 वर्षातले मी तुम्हाला आकडे सांगतो स्थिर आहे. अगदी छोटा जो वाढ म्हणतो ना आपण त्या दृष्टीने सगळ्याचेच भाव वाढतात तसे. पण त्याच्या नेमकं उलटं इसेन्शियल कमोडिटी ॲक्टचं ज्याच्यावर शिक्का मारला आणि त्या नावानं जेव्हा डाळीचे भाव कुठे गेले तुम्हाला लगेच त्याच्यावरती बंदी आणावं लागली आणि जेव्हा भाव कोसळले तेव्हा सरकारची खरेदी आणि ते सगळे गोंधळ अनुभवायला लागले. हेच कांद्याच्या बाबतीत, हेच टमाट्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे जे इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये टाकलेले त्याचे भाव खालीवर होत राहतात आणि तुम्ही दोन्हीकडून खेळता. तिकडून ग्राहकाशी खेळता आणि इकडून शेतकऱ्याशी खेळता. आणि त्याच्या नेमकं उलट इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या बाहेरचा जो शेतमालच आहे, बाकीचं पण म्हणत नाही, म्हणजे खाद्यपदार्थ वगैरे, त्यांचे भाव तुम्हाला कधीही असे इतक्या ड्रास्टिक पद्धतीनं खालीवर झालेले दिसत नाहीत, कारण की त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप नाहीये. तुम्हाला कधीही भाज्यांच्या बाबतीमध्ये भाज्याचा शेतकरी रस्त्यावरती उतरला आणि तो म्हणतो आहे की आम्हाला सरकारने हमीभाव दिला पाहिजे असं म्हणताना दिसत नाही. तुम्हाला कधीही अंड्याचे ते सगळे व्यापार करणारे येऊन म्हणत नाहीत. तुम्हाला कधीही कोंबड्यांचे मटणाचे भावासाठी असं आंदोलन करायची गरज पडत नाही. मी खाद्यपदार्थाचं सांगतोय. ज्या ऊसाच्या बाबतीमध्ये इतकी आंदोलन धिंगाणा होतो, त्या ऊसाचे साखर आणि त्या साखरपासून मिठाई किंवा ते दुधाचं आंदोलन करा, पण दुधाची तिकडे मिठाई, आईस्क्रीमचा उद्योग असो, चॉकलेटचा उद्योग असो, बिस्किटचा उद्योग असो, हे सगळे शेतमालाच्या, कच्च्या शेतमालावरचे जे सगळे उद्योग आहेत त्यांचं कोणी कधीही आंदोलन करत नाही. पण तो जो कच्चा माल जेव्हा असतो तेव्हा मात्र आंदोलन करायची वेळ होती. सोयाबीनच्या भावासाठी आंदोलन करायची वेळ होती, पण सोयाबीनच्या तेलामध्ये डाळीसाठी आंदोलन करावं होती. त्या डाळीचे भजे केल्याच्या नंतर कांद्यासाठी आंदोलन करावं होती. त्या भज्यामध्ये तेच कांदे वापरल्याच्यानंतर जे भजे तयार होतात त्या तेलाचा वापर करून, त्या डाळीचा वापर करून, त्या कांद्याचा वापर करून त्या भज्याच्या भावासाठी कोणालाही आंदोलन करावं लागत नाही. पण सोयाबीनसाठी आंदोलन करावं लागतं, कांद्यासाठी आंदोलन करावं लागतं, डाळीसाठी आंदोलन करावं लागतं. म्हणजे कच्च्या मालासाठी आंदोलन करावं लागतं आणि त्याचा पक्का माल तयार होऊन झाला की त्याच्या बाबतीत मात्र त्याचे वाटेल तसे भाव
वाटेल त्या पद्धतीनं वाढतं, त्याच्यावर कोणी चकार शब्द काढत नाही. हे सगळं जे कट कारस्थान आहे ते समजून घ्या. म्हणून आमचं वाक्य आहे की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे. या कांद्याच्या वांद्याच्या बाबतीमध्ये फक्त एक आणि एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे, सरकारी हस्तक्षेप पूर्णपणे दूर झाला पाहिजे. कांद्याचे भाव काय वाढायचे ते वाढू द्या. एकदा सरकार नाही म्हणल्याच्या नंतर हळूहळू काही दिवसामध्ये तुम्हाला कांद्याची बाजारपेठ स्थिर झालेली दिसेल, डाळीची बाजारपेठ स्थिर झालेली दिसेल, अन्नधान्याची बाजारपेठ स्थिर झालेली दिसेल. कारण की बाकीच्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत हे घडून आलेलं आहे. या सरकारने 40% कांद्याला निर्यात लावली, त्यांचा अतिशय निषेध. हे शेतकरी आणि शेती पूर्णपणे मारायचं धोरण आहे आणि ह्यालाच फाटकाला गाय धार्जिन त्याच्याप्रमाणे सगळे शेतकऱ्याचे पोरं, सगळे शेतकरी सुद्धा याच धोरणाला अन्याय झाला तरी त्यांच्या बाजूने उभं राहतात. हे शेतीचं आणि स्वतः शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.